मृत्यू आणि मृत्यूनंतरचा प्रवास हा विषय म्हणजे मानवी मनात नेहमीच एक अनामिक कुतूहल निर्माण करतो. हो, आणि थोडीशी भीती सुद्धा. अगदी. मृत्यू झाल्यावर नक्की काय होतं या एका प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आजवर अनेक तत्त्वज्ञानांनी केला आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत गूढ, रंजक आणि तेवढ्याच विचार करायला लावणाऱ्या विषयाचा वेध घेणार आहोत. महानुभाव पंथातील दशक्रिया आणि प्रेतदेह. बरोबर. आपल्याकडे असलेल्या विस्तृत साहित्याच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानानुसार मृत्यूनंतरच्या पहिल्या 10 दिवसात नक्की काय घडतं. महानुभाव पंथातील ही दशक्रिया केवळ एक रूढी आहे की त्यामागे एक सखोल मानसशास्त्र आहे. आणि कर्मसिद्धांत सुद्धा. हो. मृत्यू व्यक्तीच्या जवळ रडल्याने त्या आत्म्याला खरंच त्रास होतो का? आणि एखाद्याच्या कर्माचं फळ दुसरा व्यक्ती नष्ट करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधणार आहोत. तो कुतूहलवर्धक आहे, कारण मुळात यात केवळ मृत्यूनंतरच्या काल्पनिक प्रवासाचं वर्णन नाही आहे. मानवी भावभावना आणि आसक्तीचा अत्यंत सूक्ष्म विचार यात मांडलाय. आपण जेव्हा श्री चक्रधर स्वामींच्या वचनांचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की त्यांनी यातून जगण्याचं आणि मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचं एक अतिशय स्पष्ट चित्र उभं केलंय. आपण इथे फक्त एका कर्मकांडाबद्दल बोलत नाही आहोत. म्हणजे थोडक्यात माणसाने जिवंतपणे केलेल्या चुका आणि त्याचे परिणाम. अगदी बरोबर. हे तत्वज्ञान माणसाला त्याच्या रोजच्या जगण्याकडे अधिक डोळसपणे बघायला भाग पाडतं. याच मुद्द्यावरून मला त्या सर्वात धक्कादायक आणि भयंकर वास्तवाकडे यायचंय. म्हणजे साहित्यामध्ये ज्याचं वर्णन आलंय ती संकल्पना म्हणजे प्रेतदेह, ज्याला यातनादेह असंही म्हणतात. हो, यातनादेह. श्री चक्रधर स्वामींनी महादेसेला आणि भटोबासांना या प्रेतदेहाचं जे वर्णन सांगितलंय ते वाचून खरोखरच माझ्या अंगावर शहारे आले. म्हणजे हे वर्णन नुसतं शाब्दिक नाहीये, अतिशय चित्रदर्शी आहे. हत्तीसारखं अवाढव्य शरीर, त्यावर रांजणा एवढं मोठं डोकं, पण मान फक्त बोटा एवढी असते. हो, आणि गळा तर सुईच्या छिद्रा एवढा. आणि सर्वात भयंकर म्हणजे संपूर्ण शरीर जणू काही निखाऱ्यांवर ठेवल्यासारखं सतत जळत असतं. असं विचित्र आणि वेदनादायी रूप एखाद्या आत्म्याला का मिळतं? हे बघा, या वर्णनाकडे आपण केवळ एक भयानक कथा म्हणून पाहता कामा नये. इथे समजून घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे हे मानवी मानसिकतेचं एक अचूक प्रतीक आहे. प्रतीक म्हणजे कसं? आपण जर विचार केला तर सुईच्या छिद्रा एवढा गळा आणि डोंगरा एवढं अन्न खाण्याची भूक हे माणसाच्या अतृप्त इच्छांचं प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे अमर्याद वासना. हो, जिवंतपणी माणसाला हवं खूप काही असतं. तो संपत्ती गोळा करतो, पण ते सगळं ग्रहण करण्याची क्षमता त्याच्याकडे नसते. तो केवळ लालसेपोटी जगतो. शरीराचा दाह होणं हे याच आयुष्यभर केलेल्या वाईट कर्मांचं फळ आहे. बापरे. या प्रेतदेहाला यातना देह म्हणतात, कारण हा देह केवळ दुःख भोगण्यासाठीच मिळालेला असतो. यात कोणतंही सुख नसतं. हे ऐकल्यावर जाणवतं की हे केवळ भीती दाखवण्यासाठी नाहीये. मानवी लालसेचं हे एक अत्यंत अचूक चित्र आहे. आपल्याच अतृप्त इच्छा आपल्याला मृत्यूनंतर असा आकार देतात, हा विचारच खूप अंतर्मुख करणार आहे. अगदी खरंय. या नोंदी वाचताना आणखी एक माहिती समोर येते जी खूपच भावनेला हात घालणारी आहे. हा जो प्रेतदेह असतो तो मृत्यूनंतर लगेच कुठेतरी दूर निघून जात नाही ना? नाही. पहिले 10 दिवस तो आपल्याच घराच्या वळचाणीला किंवा गावाच्या वेशीवर अडकून असतो. तो दुसरीकडे कुठेच जाऊ शकत नाही. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीच्या जवळ बसून जेव्हा नातेवाईक आक्रोश करतात तेव्हा त्या आत्म्याला प्रचंड दुःख होतं. होय, आणि त्यामागे एक अत्यंत कठू वास्तव दडवलेलं आहे. प्रेतदेह हा पूर्णपणे पराधीन असतो. यमदूत त्याला सतत त्रास देत असतात. तो आत्मा जेव्हा आपल्या नातेवाईकांना रडताना पाहतो तेव्हा त्याची त्यांच्याविषयीची आसक्ती संपलेली नसते. म्हणजे त्याचं मन तिथेच अडकलेलं असतं. अगदी. त्यामुळे नातेवाईकांचं दुःख पाहून त्यालाही दुःख होतं. पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे गरुड पुराणाचा आणि इतर साहित्याचा संदर्भ देत असं स्पष्ट केलंय की जे लोक सुतक धरून रडत असतात त्यांचे अश्रू आणि रडताना नाकातून येणारे शिंतोडे, बापरे, हे खूपच. हो, हे ऐकायला किळसवाणं वाटू शकतं, पण ते अश्रू आणि शिंतोडे त्या पराधीन आत्म्याला खावे लागतात. यमदूत त्याला ते खाण्यास भाग पाडतात. हे तर खरोखरच अंगावर काटा आणणार आहे.
त्यामागचा उद्देश हा आहे की जिवंत माणसांनी मृत व्यक्तीला आपल्या मोहापायी अधिक यातना देऊ नयेत. म्हणूनच महानुभाव पंथामध्ये मृत्यूनंतर किमान 3 तास मृतदेहाला अजिबात स्पर्श करू नये असा नियम आहे, बरोबर? हो, आणि निरर्थक शोक करू नये असंही सांगितलंय. कारण मृतदेहाला जसा स्पर्श होतो तसतसा त्या आत्म्याला त्रास होतो. आणि अग्निडाग देण्याऐवजी भूमिडाग म्हणजे दफनविधी करण्यावर या पंथात जो भर दिला गेलाय त्यामागेही हेच कारण आहे ना? होय, अगदी बरोबर. अग्नीमुळे त्या प्रेतदेहाला होणाऱ्या वेदना टाळता याव्यात हाच मूळ हेतू आहे. अग्नीचा दाह आधीच यातना भोगणाऱ्या आत्म्याला अधिक कष्ट देतो. हा नियम अत्यंत सूक्ष्म विचार करून बनवलेला दिसतोय. प्रेतदेहाचा आत्मा अत्यंत भयभीत अवस्थेत असतो. तो इतका घाबरलेला असतो की कुठे एखादा लहानसा आवाज झाला तरी तो घाबरून पळू लागतो आणि मूर्छित होऊन पडतो. त्याला विश्रांती नसते. म्हणजे जिवंत असलेल्या माणसांनी आपल्या रडण्यातून किंवा कर्मकांडाच्या गोंधळातून त्याच्या यातना माडवू नयेत, हाच यामागचा गाभा आहे. होय, मृत्यूपश्चातच्या प्रवासात शांतता असणं किती गरजेचं आहे हे यातून समजतं. जर या प्रेतदेहाचा त्रास इतका भयंकर आहे तर मग यातून सुटकेचा काही मार्ग आहे की नाही? आणि इथेच दशक्रिया या विधीचा प्रवेश होतो असं मला वाटतं. बरोबर. या साहित्यात श्री चक्रधर स्वामींचे एक वचन वारंवार आले, 10 दिवसांभितरी कीजे ते पावे. ही दशक्रिया 10 दिवसांच्या आतच का करावी? आणि त्याने नक्की काय होतं? 10 दिवसांभितरी कीजे ते पावे याचा अर्थ असा आहे की मृत्यूनंतर 10 दिवसांच्या आत जी कृती केली जाते तीच त्या मृत व्यक्तीला प्राप्त होते. अच्छा, म्हणजे साधारण 80 प्रहरांच्या आत. हो, या 10 दिवसांच्या काळात तो आत्मा त्याच परिसरात असतो. या काळात जर एखाद्या खऱ्या ज्ञानिया व्यक्तीला, म्हणजे ज्याला तत्वज्ञानाचा बोध झालाय, अशा भिक्षुकाला भोजन दिलं तर त्या पुण्यामुळे त्या प्रेतदेहाचं भांडं फुटतं. भांडं फुटणं म्हणजे त्या यातना देहातून सुटका? अगदी. ही अव्यक्त परमेश्वराची व्यवस्था आहे की या 10 दिवसात जर ज्ञानी व्यक्तीची सेवा घडली तर त्याच्या यातना थांबतात. पण मग एक प्रश्न साहजिकच निर्माण होतो. 10 दिवसानंतर जर हा विधी केला तर काय होतं? कारण आजकाल लोक वेळ्याभावी 12व्या दिवशी किंवा महिन्याभराने विधी करतात. 10 दिवसानंतर जर दशक्रिया केली तर त्याचा त्या मृत व्यक्तीला कोणताही फायदा होत नाही. कारण तो आत्मा त्याच्या कर्मानुसार पुढील प्रवासाला निघून गेलेला असतो. मग ती क्रिया कुठे जाते? ती थेट पितृदेवतांना जाते. जो व्यक्ती ईश्वर मार्गावर चालणारा आहे त्याला हे पक्का माहीत असतं की 10 दिवसानंतर केलेल्या विधीचा मृताला उपयोग नाही. तरीही तो हे करतो ते केवळ लोकसंग्रह म्हणून. लोकसंग्रह म्हणजे समाजाने बोटं मोडू नयेत म्हणून केलेली तडजोड? हो, पण या क्रियेने त्या मृत आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होत नाही हे सत्य आहे. आणि या ज्ञान्याने जेवताना खूप पोटभर जेवलंच पाहिजे असंही काही नियम आहे का? कारण अनेक समजुतींमध्ये ब्राह्मण जेवायला बसला की त्याने अगदी कंठापर्यंत जेवलं पाहिजे असं मानतात. हा एक फार मोठा गैरसमज आहे जो समाजात रूढ झालाय. मूळ तत्वज्ञानात सुखविशेष बोलीजे असा अतिशय सुंदर उल्लेख आहे. सुखविशेष बोलीजे म्हणजे जर त्या ज्ञान्याने अन्नाचा एक घास जरी अत्यंत समाधानाने आणि शुद्ध भावाने स्वीकारला तरी त्या आत्म्याचं प्रेतदेह फुटतं. पोटभर जेवण्याची कोणतीही सक्ती नाहीये. म्हणजे मुख्य गोष्ट अन्नाची मात्रा नाही तर घेणारा पात्र असावा आणि देणाऱ्याची भावना शुद्ध असावी. अगदी बरोबर. ज्ञानी व्यक्तीने दिलेल्या आशीर्वादात ताकद असते, जेवणाच्या क्षमतेत नाही. पण इथे मला एक महत्वाचा अपवाद आठवतो जो नोंदींमध्ये स्पष्टपणे नमूद केलाय. आत्मघात आणि परघात करणाऱ्यांच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. हो, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आत्महत्या किंवा खून करणाऱ्यांना अधिकाराचा प्रेतदेह मिळतो. हा प्रेतदेह केवळ दशक्रिये करून नष्ट होत नाही. कारण श्री चक्रधर स्वामींनी म्हटले, आत्मघातक यासी कवणे ठाव नाही. बरोबर. अशा व्यक्तींना अत्यंत कठोर नरकवास भोगावा लागतो. दशक्रियेने केवळ जे लेपिक किंवा विकल्पजनिक प्रेतदेह आहेत तेच नष्ट होऊ शकतात. लेपिक किंवा विकल्पजनिक प्रेतदेह म्हणजे जे माणसाच्या मानसिक भेदाभेदामुळे तयार होतात तेच ना? हो, हा श्रेष्ठ तो कनिष्ठ अशा चुकीच्या विचारांतून बनलेले देह दशक्रियेने नष्ट होऊ शकतील, पण हिंसक कर्मातून मिळालेला देह नाही. कर्माचे फळ इतके सहज पुसले जात नाही. पण एक सेकंड, इथे मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय. महानुभाव पंथाचा मूळ पाया तर जीव तो स्वतंत्रू आणि ज्याची क्रिया त्याची वसे हा आहे ना? हो, अगदी.
मग एका भिक्षुकाने जेवण केल्याने दुसऱ्याचं पाप किंवा कर्माचं फळ कसं काय नष्ट होऊ शकतं? हा तर कर्माच्या मूळ सिद्धांतालाच धक्का लावल्यासारखं नाहीये का? इथेच या तत्वज्ञानाची खोली लक्षात येते. साहित्यामध्ये यावर 2 भिन्न विचारधारा स्पष्टपणे मांडल्या आहेत. ऐतिहासिक संदर्भ पाहिला तर सुरुवातीला महानुभाव पंथात भिक्षुकांसाठी दशक्रिया करण्याची प्रथाच नव्हती. अच्छा, म्हणजे हे नंतर आलं? हो, गुरुजर शिवबासांचे शिष्य वैद्य दत्तोबास यांच्यापासून ही प्रथा सुरू झाली. जो व्यक्ती यथार्थ अनुसरलेला आहे तो प्रेतदेहात जातच नाही. तरीही अनुयायांनी लोकसंग्रहासाठी त्यांची दशक्रिया करण्यास सुरुवात केली. आणि या प्रथेवरनच पंथांतर्गत मोठे वैचारिक मतभेद सुरू झाले. अगदी डॉक्टर अण्णासाहेब अडसोड यांच्यासारख्या अभ्यासकांचं स्पष्ट मत आहे की एका जीवाने जेवण करून दुसऱ्या जीवाचं भांडं फोडणं ही संकल्पनाच महानुभाव तत्वज्ञानात बसत नाही. कारण जीव स्वतंत्र आहे. होय, त्यांच्या मते कोणत्याही दुसऱ्या जीवाला एखाद्या व्यक्तीचं कर्म नष्ट करण्याचा अधिकार नसतो. प्रत्येकाने आपले भोग भोगूनच संपवायचे असतात. काहींच्या मते ही संकल्पना नंतरच्या काळात वैदिक परंपरेतून पंथात मिसळली गेली असावी. हे खरोखरच पारंपरिक समजुतींना धक्का देणारं मत आहे. पण दुसरीकडे काही अभ्यासक असंही मानतात की दशक्रिया हा परमेश्वराने दिलेला एक कृपेचा मार्ग आहे. हो, अव्यक्त परमेश्वराची ती एक विशेष व्यवस्था आहे जिथे खऱ्या ज्ञानियाच्या संपर्कामुळे यातनांमधून सूट मिळू शकते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद खूप भक्कम आहेत. आणि जर ती मृत व्यक्ती प्रेत देहात गेलीच नसेल आणि तरीही तिची दशक्रिया केली तर काय होतं? ती क्रिया वाया जात नाही. त्या क्रियेचं पुण्य दशक्रिया घालणाऱ्या व्यक्तीला मिळतं. पण त्याचबरोबर एक इशाराही दिलाय की दशक्रिया कुणाचीही उठासूट घेऊ नये. हो, त्या अमरावतीच्या दर्यापूरकर बाबांचं उदाहरण आहे ना. बरोबर, त्यांनी एका अत्यंत विकल्पी व्यक्तीची दशक्रिया घेतली आणि 24 तासांतच त्यांचा स्वतःचं देहावसान झालं. अयोग्य व्यक्तीची दशक्रिया घेणं घातक ठरू शकतं. म्हणजे हा विधी अत्यंत जबाबदारीने करण्याचा आहे. आता या गुंतागुंतीच्या चर्चेनंतर एक सोपा प्रश्न उरतो. आपण सर्वसामान्य माणसांनी यातून काय बोध घ्यावा? मुळात ही प्रेत योनी मिळतेच कशामुळे? हां, या चर्चेचा खऱ्या अर्थाने गाभा आहे. प्रेत देह मिळण्याची 2 मुख्य कारणं सांगितली आहेत. पहिली आसक्ती आणि दुसरी विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे भेदाभेद करणं, जातपात मांडणं? हो, जो माणूस समाजात अस्पृश्यता मानतो, माणसाला माणसासारखी वागणूक देत नाही, त्याला निश्चितपणे प्रेतत्व प्राप्त होतं. आणि दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे भौतिक गोष्टींमधली अत्यंतिक आसक्ती. पण सामान्य माणसासाठी कुटुंबावर प्रेम करणं, संपत्तीची काळजी घेणं हे तर साहजिकच आहे. ते चुकीचं कसं? प्रेम करणं आणि आसक्त असणं यात एक पुसट रेषा आहे. हे माझं आहे आणि ते माझ्या जवळच राहिलं पाहिजे हा अट्टहास माणसाला मुक्ती मिळू देत नाही. यावर उपाय हा नाही की फक्त मृत्यूनंतर कुणीतरी आपली दशक्रिया करावी. खरा उपाय जिवंतपणेच करायचा आहे. अगदी स्वतःची आसक्ती मान्य करणं हा त्यावरील सर्वात मोठा उपाय आहे. आपण देवासमोर रोज प्रामाणिकपणे प्रार्थना केली पाहिजे की माझी या संसारात आसक्ती आहे आणि ती कमी होऊ दे. जसं साहित्यामध्ये म्हटलंय, संगत रुचेनी आधारे तोडावा संगद्रुम. बरोबर, भौतिक आसक्तीची वेल तोडण्यासाठी रोज जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आपला दोष मान्य करण्यात खरं शहाणपण आहे. म्हणजे आपण मृत्यूनंतर काय होईल याची काळजी करण्यापेक्षा जिवंतपणे आपण इतरांसोबत कसे वागत आहोत यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अगदी खरंय. आणि दशक्रियेच्या बाबतीतही एक व्यावहारिक सल्ला या नोंदींमध्ये दिलाय. हजारो रुपये खर्च करून दिखाव्यासाठी दशक्रिया करण्यापेक्षा ती एका खऱ्या ज्ञानियाच्याच उपस्थितीत व्हावी. आणि जर असा योग्य व्यक्ती मिळाला नाही तर समाजाला दिशा देणारे तत्वज्ञानाचे ग्रंथ वितरित करणे हे अधिक महान धर्मकार्य आहे असं म्हटलंय. हेच महानुभाव तत्वज्ञानाचे खरे प्रागतिक रूप आहे. आजची ही चर्चा खरोखरच मनाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारी होती. ही संकल्पना केवळ मृत्यूनंतरच्या शिक्षेबद्दल नाहीये, तर ती जिवंतपणे आपण बाळगत असलेल्या आसक्तीवर केलेलं भाष्य आहे. होय, मुक्ती ही बाहेरून कोणीतरी केलेल्या विधीतून नाही तर स्वतःच्या आत असलेल्या आसक्तीला नष्ट करण्यातून मिळते. आजच्या या चर्चेच्या शेवटी एक वेगळाच विचार मनात येतो. आपण आत्तापर्यंत भौतिक संपत्तीच्या आणि नात्यांच्या आसक्तीबद्दल बोलत होतो. पण आजच्या या डिजिटल युगात आपण दररोज निर्माण करत असलेली आपली डिजिटल आयडेंटिटी किंवा सोशल मीडियावरील प्रतिमा, जी इंटरनेटच्या विश्वात कायम राहते, तिथे जुने फोटो आणि आठवणी राहतात. तर मग ही कधी नष्ट न होणारी डिजिटल ओळख हा आधुनिक काळातील आपला नवा प्रेतदेह तर नाहीये ना, जो आपल्याला या भौतिक जगाशी कायमचं बांधून ठेवतोय? हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत.
तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.